नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी बदललेल्या सिलेबसनुसार आज आपण टॉपिक 1 प्लेइंग विथ नंबर्स पाहणार आहोत आणि त्याचे क्वेश्चन आन्सर देखील पाहणार आहोत. मॅथ थ्रू गेम्स. पहा, हजाराचं डिव्हिजन करून दिलेले आहे. 500 प्लस 500 1000, 700 प्लस 300 1000, 600 प्लस 400, त्यानंतर 200 प्लस 800 आणि या ठिकाणी 900 प्लस 100, म्हणजे या दोन्हीची ऍडिशन ही 1000 आली पाहिजे. ओके. Complete the following table by identifying the number shown by the symbols. आता इथे सिम्बॉल दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला इथे संख्या लिहायची आहे आणि ती संख्या अक्षरात या ठिकाणी लिहायची आहे. ओके. तर 1000च्या ठिकाणी 3 सिम्बॉल आहेत, म्हणजे 3200. टेन्सच्या ठिकाणी 4 आहेत आणि युनिट प्लेसला 1 आहे, म्हणजेच 3241. त्यालाच आपण अक्षरात लिहूया. $3,000 $200 41. त्यानंतर या ठिकाणी 4 सिम्बॉल आहेत, म्हणजे 4321. नंबर इन वर्ड्स 4000 300 21. त्यानंतर या ठिकाणी पहा, 1000च्या ठिकाणी 4 सिम्बॉल आहेत, 100च्या ठिकाणी एकही नाही, 10च्या ठिकाणी 5 आहेत, युनिट प्लेसला 3 आहेत, म्हणून 4153. नंबर इन वर्ड 4000 THOUSAND. 4000. 100च्या ठिकाणी काहीच नाहीये, म्हणून आपण डायरेक्ट याला 53 पण लिहू शकतो. 53. त्यानंतर या ठिकाणी 6500 and 4. 6500 आता टेन्सच्या ठिकाणी काहीच नाही, म्हणून 504. ओके. त्यानंतर पहा, या ठिकाणी 5440, कारण युनिट प्लेसला काहीच नाही.
5,000 400 40. ओके. त्यानंतर आपण एक्सरसाइज सोडून घेऊ. राईट द गिवन नंबर इन फिगर्स. या ठिकाणी नंबर इन वर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1000च्या ठिकाणी कोणता अंक येईल, 100च्या, 10च्या आणि युनिटच्या हे लिहायचं आहे. त्यानंतर नंबर इन फिगर लिहायचे आहे. 3000 म्हणजे 1000 ला येईल 3. 500 100 ला 5 अँड 49 म्हणून टेन्स ला येईल 40 आणि युनिट प्लेसला 9. त्यानंतर 2756 2756. त्यानंतर 9999 9999. त्यानंतर 7027 7000. 100च्या ठिकाणी काहीच नाही म्हणून 0 लिहिते आणि 27 8008 8000. 100च्या ठिकाणी काही नाही, 10च्या ठिकाणी काही नाही आणि 8. ओके. आता नंबर इन फिगर, त्याचे नंबर तयार करायचे. या ठिकाणी 7027 नंतर 8008. त्यानंतर कंप्लीट द टेबल. या ठिकाणी सिरियल नंबर दिलेले आहेत. त्यानंतर नंबर व्हेरियस फॉर्म. त्यानंतर नंबर इन फिगर्स, नंबर इन वर्ड्स. 2300 4 टेन्स 5 युनिट. नंबर इन फिगर्स लिहायचे आपल्याला. तर 2300 4 टेन्स 5 युनिट. या ठिकाणी नंबर इन वर्ड्स मध्ये 2000 THOUSAND 300 45. त्यानंतर 5308 टेन्स. या ठिकाणी युनिट दिलेलं नाहीये, म्हणजे 5308 टेन्स. युनिट नाही म्हणजे 0 घ्यायचं. ओके. 5308 80 EIGHTY 80. नंतर या ठिकाणी पहा 6000 प्लस 900 प्लस 8 युनिट. 6900 प्लस 8 युनिट. टेन्सच्या ठिकाणी काही नाही, म्हणजे 6000 900 900
8 याच्या इथेच लिहिते हा, लक्षात येते तुम्हाला. EIGHT 8. त्यानंतर पहा 5150 म्हणजे इथे या ठिकाणी 5000. तर या ठिकाणी 1000 ची स्पेलिंग दिलेली आहे, मी फक्त टी लिहिते. प्लस 100 च्या ठिकाणी फक्त एच लिहिते. प्लस या ठिकाणी काय दिलेलं आहे 5 टेन्स. या ठिकाणी पहा 5000 100 50 FIFTY 50. या ठिकाणी 6000 TH प्लस 700 प्लस 8 टेन्स प्लस 9 युनिट. म्हणून या ठिकाणी 6000 700 89 EIGHTY NINE. त्यानंतर या ठिकाणी 9000 प्लस 000 प्लस टेन्सच्या ठिकाणी पण काय 0 प्लस 7 युनिट. म्हणून या ठिकाणी 9000 9007. या ठिकाणी पहा दिलेले नंबर इन वर्ड्स मध्ये 5501 5501 संख्या लिहून घेतली आधी. 5000 प्लस 500 प्लस 0 टेन्स प्लस 1 युनिट. त्यानंतर 4115 4115 4000 प्लस 100 प्लस 1 टेन्स प्लस 5 युनिट. ओके. पहा या ठिकाणी जागा काही पुरेशी नव्हती तरीही मी तेवढ्याच जागेत ऍडजस्ट केलेलं आहे. ओके, तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर राईट द गिव्हन नंबर ॲज इन्स्ट्रक्टेड. नंबर इन फिगर्स दिलेले आहेत, नंबर इन वर्ड्स लिहायचे. तर या ठिकाणी 1100 आहेत. 1000 100 HUNDRED आणि या ठिकाणी 1001 आहे. 1001 1010 1000 या ठिकाणी 100 प्लेसला काय येईल 0 and 10. ओके. त्यानंतर 1000
या ठिकाणी 1000. नंबर इन फिगर मध्ये नंबर इन वर्ड्स 6000 THOUSAND 1000 87 EIGHTY 87 SEVEN या ठिकाणी 6000 807. त्यानंतर 6780. नंतर नंबर इन वर्ड्स मध्ये दिलेले 6870 6870. त्यानंतर मॅच द पेअर ॲप्रोप्रिएटली. नंबर इन फिगर्स दिलेले आहेत, नंबर इन वर्ड्स दिलेले आहेत, तर आपल्याला योग्य जोडी जुळवायची आहे. या ठिकाणी 7453 7453 या ठिकाणी दिसते 3 नंबरला. त्यानंतर 7534 तर या लास्टच्या नंबर मध्ये दिसते बघा 7534 म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जोडी लागेल 7435 7435 आणि लास्टची जोडी 7354 7354. For the following number, if the number in words is wrong, then correct it and write. If correct, put a right चं सिम्बॉल द्यायचं आहे. ओके, तर या ठिकाणी नंबर इन फिगर्स दिलेले आहेत, नंबर इन वर्ड्स दिलेले आहेत, त्यानंतर करेक्ट नंबर इन वर्ड्स. जर राईट असेल तर आपल्याला त्या ठिकाणी राईटचं सिम्बॉल द्यायचं आहे. या ठिकाणी नंबर इन फिगर मध्ये 1234 दिलेले आहे आणि नंबर इन वर्ड मध्ये 1300 या ठिकाणी 200 आहेत, म्हणजे हे करेक्ट नाहीये, याला आपण रॉंग करू. या ठिकाणी 2340 3000 तर 2000 च्या ठिकाणी 3000 दिलेलं आहे, म्हणजे हे पण इनकरेक्ट आहे. या ठिकाणी 9009 म्हणजे हे राईट आहे. या ठिकाणी 5050 इथं 5 दिलेलं नाहीये, म्हणजे हे रॉंग आहे. 7777 या ठिकाणी हे राईट आहे. ओके, युजिंग each digit only once, write all the 4 digit number form. या ठिकाणी प्रत्येक अंक हा एकदाच घेऊन संख्या तयार करायच्या आहेत. तर पहिली संख्या करते मी 3645 म्हणजे 3645 3654. त्यानंतर
त्यानंतर 3564, त्यानंतर 6345, 6354, त्यानंतर 6435, नंतर 6453, त्यानंतर 6534, त्यानंतर 6543, त्यानंतर 4365, त्यानंतर 4356, त्यानंतर 4635, 4653, त्यानंतर 4536, 4563, ओके. त्यानंतर 5364, 5346, 5634, त्यानंतर 5643, त्यानंतर 5436, 3. ओके. अशा प्रमाणे आपण प्रत्येक अंक हा एक वेळेसच घेऊन एवढ्या 24 संख्या तयार केलेल्या आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी 8109 हे अंक घेऊन देखील आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत. 8109, 8190, त्यानंतर ओके. त्यानंतर 1809, 1890, त्यानंतर 1089, 1098, त्यानंतर 1980, नंतर 1908, त्यानंतर 9801, नंतर 9810, नंतर 9081, 9080, त्यानंतर 9180, 9108. अशा प्रकारे पहा, या ठिकाणी या झिरोच्या 6 संख्या कमी तयार होतील. प्रत्येक अंकापासून 6 संख्या तयार होतात. जसे की याच्यापासून 6, 6, 6, 6, 6 एक 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, म्हणजे याच्या 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात. पण इथं 0 असल्यामुळे या 3च अंकापासून 18 संख्या तयार होतात. तर या ठिकाणी पहा, राईट एनी 4 digit of your choice in the box. Using each digit only once, write all the 4 digit numbers form. या ठिकाणी आपल्याला मनाने अंक घेऊन संख्या तयार करायची आहे. तर या ठिकाणी घेते 1, 2, 3 आणि 4. यापासून संख्या तयार करूया. नंतर 1243, तर 1343,
24 1342 त्यानंतर 1423 1432 त्यानंतर 2134 2143 त्यानंतर 3100 3142 4123 4132 2340 2341 4323 4332 त्यानंतर 4213 4231 2431 यानंतर 2430 ओके. अशा प्रमाणे आपण या अंकापासून देखील संख्या तयार केलेल्या आहेत. Write the different 4-digit number form after interchanging the digit in ones, tens, hundreds and thousand place of the number given on number plate. ओके. या ठिकाणी आपल्याला हे नंबर चेंज करून संख्या तयार करायच्या आहेत. तर 4530 त्याच्यानंतर 4350 त्याच्यानंतर 5143. आता इन वर्ड्स मध्ये पण आपल्याला हे लिहायचे आहेत. या ठिकाणी 4500 13 ओके. त्यानंतर 4000 FOUR THOUSAND 4000 300 THREE 300 50 15 ओके. त्यानंतर 5000 100 43 ओके. त्यानंतर पहा या ठिकाणी देखील आपल्याला इनवर्ड्स मधली आधी स्पेलिंग लिहून घेऊ. 7000 900 8 EIGHT. त्यानंतर संख्या तयार करूया. 7980 7809 आणि या ठिकाणी बघा इनवर्ड्स मध्ये दिलेली आहे की 7089 7000 च्या ठिकाणी काहीच नाही म्हणून 0 89 इनवर्ड्स मध्ये लिहूया. 7000 900 80 EIGHTY 80. त्यानंतर 7000
800 EIGHT 9 NINE. Okay. Let's make an educational deed to show a 4-digit number and its expanded form using a folded strip. Take a proper strip, mark 10 equal parts, fold among the marking on the strip. पहा या ठिकाणी युनिट प्लेसला एक अंक घ्यायचा प्लस 0 प्लस प्लस 8. हा या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म मध्ये एक संख्या आपल्याला तयार करायची होती. या ठिकाणी 3 शून्य येतील. ओके. राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. आता याचा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचंय. या ठिकाणी हे जे 4 आहेत हे 1000 प्लेसला आहे म्हणून 4000 प्लस 300 प्लेसला आहे 300 प्लस 70 प्लस 2. या 8चं पण तसंच 8000 प्लस या 0चे 0 प्लस 90 प्लस 2. या ठिकाणी 5000 प्लस 0 प्लस टेन्सला पण 0 प्लस 5. त्यानंतर 5000 प्लस 400 प्लस 50 प्लस 4. त्यानंतर 6000 प्लस 600 प्लस 60 प्लस 6. हे झालेलं आहे एक्सपांडेड फॉर्म. या ठिकाणी जर कोणी 34 स्कॉलरशिपची तयारी करत असेल तर त्यासाठी युट्यूबला आपली एक स्पेशल बॅच आहे ज्याच्यावर तुम्हाला स्कॉलरशिपचा पूर्ण सिलेबस हा फ्री मध्ये दिलेला आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ओके. राईट द नंबर्स फ्रॉम देअर एक्सपांडेड फॉर्म. तर हे एक्सपांडेड फॉर्म मध्ये जे होते नंबर त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करायचंय. 4593 6084. त्यानंतर 8600 टेन्सला कोणतीच संख्या नाही म्हणजे 0 द्यायचा. 4444. ओके. त्यानंतर पहा राईट द नंबर्स फ्रॉम द गिवन एक्सपांडेड फॉर्म. तर या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे नंबरचा आपल्याला. 9000 प्लस 700 प्लस 6 टेन्स प्लस 5 युनिट. ओके. पहा या ठिकाणी लगेच मी संख्या पण लिहिते. 9765. त्यानंतर 6000 प्लस 300 प्लस 0 टेन्स प्लस 4 युनिट. संख्या लिहू 6304. ओके. त्यानंतर 5000. पण या ठिकाणी पहा 5000 न घेता या ठिकाणी इथे 4000 दिलेले आहे म्हणून 4000 किंवा आपण 500 आधी लिहिले
तरी चालतंय. 500 आधी लिहूया, नंतर 4000 प्लस 0 युनिट प्लस 3 टेन्स, या सगळ्यांची ऍडिशन केली तर हे उत्तर आपल्याला मिळतं. नंतर या ठिकाणी पहा 8000, पहा मी 1000 सुरुवातीलाच लिहिते जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही. ओके, 100 7 टेन्स प्लस 5 युनिट, त्यानंतर 5000 प्लस 500 प्लस 5 टेन्स प्लस 5 युनिट, याची संख्या तयार होईल 5555. त्यानंतर पहा राईट द प्लेस व्हॅल्यू फॉर द अंडरलाईन डिजिट इन द गिवन नंबर. या ठिकाणी ज्या डिजिटच्या खाली आपल्याला अंडरलाईन केलेली दिसते तिचं काय लिहायचं आपल्याला, प्लेस व्हॅल्यू लिहायची. या ठिकाणी पहा युनिट प्लेसला 5 आहे, टेन्सला 4, 100च्या ठिकाणी 3 आणि 1000च्या ठिकाणी 2 म्हणजे 2000. या ठिकाणी 100 प्लेसला 1 आहे म्हणून 100. या ठिकाणी टेन्स प्लेसला 9 आहे. या ठिकाणी 100 प्लेसला 7, टेन्स प्लेसला 0 असल्यामुळे 0च 50. ओके, त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नंबर बिफोर नंबर, नंबर आफ्टर. पहा आफ्टर बिफोर नंबर लिहायचे आहेत. 500च्या आधी 499 आणि नंबर आफ्टर मध्ये 501. तर या ठिकाणी आपल्याला 5700 च्या आधी काय येतं तर 5699. ओके, आणि 5700 च्या नंतर 5701. याच्या बिफोर तर 6788 येईल. ओके, नंबर बिफोर आहे. आणि आता या ठिकाणी नंबर आफ्टर लिहायचा आहे 6790. या ठिकाणी पहा 1000च्या आधी 999 आणि नंतर 1001. 2071च्या अगोदर 2070 आणि नंतर 72. या ठिकाणी 7303. या ठिकाणी 7305. या ठिकाणी 7499 अगोदर विचारलंय म्हणून, आणि नंतर 7501. ओके, फ्रॉम द फॉलोइंग नंबर सर्कल द नंबर बिटवीन 3556 अँड 4556. या दोन्हीच्या मधात ज्या संख्या येतात त्यांना आपल्याला काय करायचंय, गोल करायचंय. तर या ठिकाणी पहा 3655 येते म्हणून या संख्येला आपल्याला गोल करावा लागेल. त्यानंतर 3535 ह्या दोघांच्या मधात ती संख्या येत नाहीये कारण ह्या संख्येपेक्षा ही संख्या कशी आहे, लहान आहे. त्यानंतर 4356 ही संख्या येते म्हणून हिला सर्कल. 4655 ही या संख्येपेक्षा मोठी आहे म्हणून हिला गोल नाही करायचं. त्यानंतर 3565
ही संख्या या दोन्हीच्या मधात येते. ओके. राईट द ॲप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्सेस ऑन द नंबर लाईन. या नंबर लाईनची रचना लक्षात घेऊन आपल्याला बॉक्समध्ये नंबर लिहायचा आहे. या ठिकाणी बघा 5500. या ठिकाणी काय येईल मग 5525. या ठिकाणी 5550. परत 5575. मग या ठिकाणी 5600. या ठिकाणी 5625. या ठिकाणी 5650. या ठिकाणी 5675. या ठिकाणी 5700. त्यानंतर या ठिकाणी 25. ओके. राईट द बिफोर अँड आफ्टर नंबर ॲप्रोप्रिएटली इन द बॉक्सेस. या ठिकाणी आफ्टर आणि बिफोर नंबर लिहायचे आहेत. 2024च्या अगोदर 2023 आणि नंतर 2025. 3000च्या अगोदर 2999 आणि 3000च्या नंतर 3001. ओके. त्यानंतर पहा यूज साइन करेक्टली टू कंपेअर नंबर्स इन द लास्ट बॉक्सेस. लुक ॲट द साइन अँड फ्रॉम युअर ओन एक्झाम्पल. या ठिकाणी आपल्याला हे साइन या संख्येमध्ये द्यायचे आहेत. तर मोठ्या संख्येकडे मी चिन्ह करते. या ठिकाणी इथे मोठी संख्या झाली पाहिजे तयार. त्यानंतर या ठिकाणी पहा ओके. Considering the sign, fill appropriate digit in the blank space of the 4-digit number. तर या ठिकाणी ही संख्या मोठी आपल्याला दाखवायची आहे. या ठिकाणी मी 6 लिहिते. ही संख्या मोठी दाखवायची आहे म्हणून 4 पेक्षा मोठा डिजिट आपण इथे घेऊया. या ठिकाणी मोठी संख्या इकडे दाखवायची आहे. ओके. Read the prices of the following object. Write the correct price according to the order of sign in the boxes given below them. या ठिकाणी पहा या वस्तूंच्या प्राइस दिलेल्या आहेत. तर आपल्याला त्यानुसार लहान मोठा क्रम लावायचा आहे. तर या ठिकाणी 1099 त्यानंतर 1860 आणि त्यानंतर 1980. तर या ठिकाणी 1980 1860 त्यानंतर 1980
99. ओके. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी नंबर दिलेले आहेत. स्मॉल नंबर लिहायचा इथे आणि इथे ग्रेटर नंबर. ओके. तर स्मॉल नंबर आहे 3969 आणि ग्रेट 4123. या ठिकाणी स्मॉल नंबर आहे 2424. ग्रेटर 2442. स्मॉल नंबर आहे 8407. ग्रेटर आहे 8417. त्यानंतर स्मॉल आहे 9456. ग्रेटर 9457. या ठिकाणी तसंच करायचंय. स्मॉल नंबर लिहिते. या ठिकाणी 6464. या ठिकाणी स्मॉल नंबर 6070. ग्रेटर नंबर 8089. 999. स्मॉल नंबर आहे 9999. ग्रेटर नंबर आहे. या ठिकाणी 7775. 7776. ओके. From the smallest and the greater number using the following digit only once. For the last example, take digit on your own. या ठिकाणी आपल्याला या अंकांचा वापर करून लहान संख्या आणि मोठी संख्या बनवायची आहे आणि लास्ट मध्ये अंक आपल्या मनावर घ्यायचे. तर या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर युजिंग द गिवन डिजिट 1234 ही स्मॉलेस्ट संख्या आपण तयार केलेली आहे. स्मॉल नंबर तयार केलेला आहे. आणि आता ग्रेटेस्ट करू 4321. या ठिकाणी स्मॉल नंबर तयार करू. 0 आहे. 0 म्हणून सुरुवातीला घेता येत नाही, कारण 0 जर आपण सुरुवातीला घेतला तर 3 अंकी संख्या तयार होते. म्हणून काय करायचं, 0 पेक्षा थोडा मोठा अंक जो आहे तो एका नंबरला घ्यायचा, म्हणजे सुरुवातीला घ्यायचा. 4000. त्यानंतर 0 घ्यायचा. आता 56. आणि या ठिकाणी 6540. ओके. या ठिकाणी आता अंक आपल्याला मनावर घ्यायचे. या ठिकाणी घेऊया आपण 7 6 5 8 8 7 6 5. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. आणि ग्रेटेस्ट नंबर करूया. ओके. Prepare sliding strip as shown in the adjacent pictures. Make number strip as per instructions. तर आपल्याला काय करायचं, इथं प्रोसिजर दिलेली आहे त्यानुसार नंबर ऑब्टेन करायचे. शो द नंबर आफ्टर ऍडिंग 1 to 1969. ह्याच्यामध्ये एक मिळवायचा होता. दुसऱ्या नंबरचं पाहू आपण. शो द नंबर आफ्टर ऍडिंग 10 to 1971. या ठिकाणी 1981 येईल 10 ऍड केल्यावर. शो द नंबर आफ्टर टेकिंग अवे 20 फ्रॉम 1975. या ठिकाणी आपल्याला या संख्येतून 20 वजा करायचे आहेत, म्हणजे सबट्रॅक्शन करायचे आहे. 1955 येईल जर 20 आपण काढून घेतले तर. शो द नंबर आफ्टर डिक्रीजिंग 2 फ्रॉम 5734. या ठिकाणी 5732 येईल. शो द नंबर आफ्टर ऍडिंग 111 to 4400
44. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, या संख्येत ही संख्या मिळवायची आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला सायकलच्या काही किमती दिलेल्या आहेत बघा. या ठिकाणी हायेस्ट प्राइस आहे 6750. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी लहान 5225. त्यानंतर 4399 आणि लास्ट सगळ्यात स्मॉल साईज किंवा स्मॉल प्राइस म्हणता येईल आपल्याला, साईज म्हणण्यापेक्षा प्राइस आहे 3599. आणि त्यानुसार आता आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. समृद्धी वेंट टू अ शॉप विथ हर पेरेंट्स टू बाय अ बायसिकल. देअर शी सॉ बायसिकल्स ऑफ डिफरंट प्राइस. बायसिकल विथ द हायेस्ट प्राइस. तर हायेस्ट प्राइस असणार आहे इथं 6750. बायसिकल विथ द लोएस्ट प्राइस. तर लोएस्ट प्राइस आहे 3599. आणि या ठिकाणी इनवर्ड्स मध्ये लिहा म्हणले, तर मग लिहूया 6750 FIF TY. त्यानंतर पहा 3000 THOUSAND 599. ओके. राईट द प्राइस ऑफ बायसिकल इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला ह्या प्राइस लिहायच्या आहेत. तर पहिली असेल 3599. त्यानंतर 4399. त्यानंतर असेल 5225 आणि लास्टला 6750. राईट द प्राइस ऑफ बायसिकल इन डिसेंडिंग ऑर्डर. उतरत्या क्रमाने आता ह्या प्राइस लावायच्या आहेत. 6750. त्यानंतर 5225. त्यानंतर 4399 आणि त्यानंतर 3599. ओके. हा या ठिकाणी काही नंबर्स दिसत नव्हते, तर परत एकदा तुम्ही काय करा, लिहून घ्या. व्यवस्थित दिसत आहे. अरेंज द फॉलोइंग नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये या संख्या मांडायच्या आहेत. तर पहिली येईल 2537. त्याच्यानंतर 3537 आणि लास्टला 4537. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मोठी संख्या आधी आपण सुरुवातीला घेतो, त्यानंतर मिडलची आणि नंतर सगळ्यात लहान. या ठिकाणी पहा 4392. नंतर 5472. 6792. या ठिकाणी पहा 3005, 4005, 7005, 7005, 4005 आणि त्यानंतर 3005. ओके. टेक एनी 4-digit numbers of your own choice. Arrange them in descending and ascending order.
तर या ठिकाणी मनाने आपल्याला अंक घ्यायचे. तर अंक घेते मी काही. डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डर करायची. तर सुरुवातीला डिसेंडिंग ऑर्डर करूया. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सुरुवातीला 4,732 and then next 5,420. त्याची असेंडिंग ऑर्डर करायची. 4,513, 5,112. या ठिकाणी 5,420, 6,732, 6,984. Okay. In the table below, the altitudes of a few places in Maharashtra are given. Arrange this altitude in ascending and descending order. या ठिकाणी आपल्याला जे प्लेस दिलेले आहेत त्याचे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला ते लाव. या ठिकाणी मी हे जे अंक आहेत ते असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावते. 860, त्यानंतर 1,100, त्यानंतर 1,115, त्यानंतर 1,150, त्यानंतर 1,395, त्यानंतर 1,416, त्यानंतर 1,424, त्यानंतर 1,488, त्यानंतर 1,567 आणि लास्ट मध्ये 1,646. डिसेंडिंग मध्ये या ठिकाणी वरून सुरुवात करायची. पहा हे अंक या सिरीज मध्ये लिहा. ओके. आणि त्यानंतर या ठिकाणचे जे चार्ट मध्ये नावं दिलेली आहेत ते या अंकासमोर लिहून काढा. पहा अशा रीतीने आपण इयत्ता 4थी मॅथचा पहिला टॉपिक पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.